वेलकम बॅक टू माय चॅनल. सो टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्लॉग कशाबद्दल आहे. सो येस, मी आज जाणार आहे सोलो डेटला. जसं की मी नेहमी माझ्या फ्रेंडसोबत किंवा माझ्या सिस्टरसोबत माझ्यासोबत कोणी ना कोणी नेहमी असतं. म्हणजे आम्ही कधी पण बाहेर जाऊ, कॅफेला जाऊ किंवा कॉफी डेटला जाऊ, कोणी ना कोणी माझ्यासोबत असतं. पण आज मी स्वतःला चॅलेंज केलं आहे की मी आज स्वतः एकटी डेटला जाईल, म्हणजे सोलो डेट करेल आणि स्वतःसाठी थोडंसं स्वतःला टाईम देईल. स्वतःसोबत टाईम स्पेंड कसा करावा हे सगळ्या गोष्टी मला आज एक्सपिरियन्स करायच्यात. सो मी आज जाणार आहे सोलो डेटला. सो लेट सिलेक्ट माय आउटफिट. सो आय एम वेअरिंग दिस क्यूट टॉप अँड जीन्स. आता आपण मस्त रेडी होऊयात. फर्स्टली तर कन्सिलर फॉर डार्क सर्कल्स, फक्त आपण कन्सिलर्स लावूयात. सो माझ्यासारखे असे खूप लोक असतील ज्यांनी कधी सोलो डेट केलं नाही आहे, किंवा मोस्टली प्रत्येकजण आपल्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत, आपल्या सिस्टरसोबत मोस्टली बाहेर जातं किंवा डेटवर जातं. सो मला पण कधी सवय नाही आहे, मी पण कधी सोलो डेटला गेलेली नाही आहे. बट आज मी माझ्या स्वतःला चॅलेंज केलं आहे की मी आज एकटी डेटवर जाईल, माझा टाईम स्पेंड करेल आणि मला ते एक्सपिरियन्स पण करायचं की सोलो डेट म्हणजे नक्की काय फिलिंग असते किंवा काय फील होतं. आता हे लावते ब्लश चिक टेंट. कॉफी प्यायला किंवा कॅफेला तर म्हणजे सगळेच जातात आपल्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत. पण एकटं जाणं म्हणजे एक चॅलेंजच आहे, कारण आपण एकटं कधी गेलेलो नसतो आणि आपल्याला माहीत पण नसतं की आपण कसं फील करणार आहे किंवा काय. सो मी पण असं हे चॅलेंज करून बघणार आहे की सोलो डेटवर कसं फील होतं. कारण एक स्वतःसाठी टाईम काढणं कधी होत नाही आणि स्वतःसाठी टाईम काढून असं कुठेतरी डेटवर वगैरे जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझ्यासारखंच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा की सोलो डेट तुम्हाला कशी वाटते. सो आता आपण लावूया मस्कारा. स्वतःसाठी जाणं आणि स्वतःला फील करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि स्वतःवर प्रेम करत राहणं ही पण खूप चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा की तुम्हाला कशी वाटते सोलो डेट. आणि जे सोलो डेटवर गेलेले आहेत त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा की त्यांचा काय एक्सपिरियन्स होता. सो आता आपण रेडी झालेलो आहोत. मी हेअरस्टाईल करून रिटर्न. सो गाईज, मी पूर्ण रेडी झालेले आहे. सो आता आपण जाऊयात. मी तिथे गेल्यावर काय काय होतं ते मी तुम्हाला थिंकिंग गोइंग टू सम एस्थेटिक कॅफे. सो आपण आता बघूया की आपल्याला तसं कॅफे भेटतं का. स्टे ट्यून. मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते की मी काय काय करेल. अँड आय थॉट ऑफ गिविंग माय सेल्फ फ्लावर. आणि मी तिथे शॉपवर गेले अँड आय सिलेक्टेड सनफ्लावर बिकॉज इट गिव्स व्हेरी ब्राईट अँड पॉझिटिव्ह वाईब्स. सो तुम्ही पण एकदा स्वतःला फ्लावर घेऊन बघा, बिकॉज यू गाईज ऑल डिझर्व. फ्लावर्स घेतलेत आणि मी ते त्यांना पॅक करायला सांगितलेत. सो गाईज, मी आत्ता इथे आलेली आहे. ॲक्च्युली मी माझ्या फेवरेट कॅफेमध्ये जाणार होते, बट तिथे खूप गर्दी असल्यामुळे आय सिलेक्टेड दिस प्लेस. यापूर्वी पण मी या प्लेसवर आलेली आहे. इथे ना डोनट्स आणि चीज केक, कपकेक्स खूप 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 भारी भेटतात. आणि मी आत्ता ब्लूबेरी चीज केक घेतला आहे आणि त्यांनी मला त्याच्यावर कपकेक फ्री दिला आहे. सो आपण बघूया आता. आणि इथलं ओपन पेस पण एवढं भारी आहे ना, मी तुम्हाला
छान कपकेक आहे. हे पण मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. आणि मला खूप भारी फील होतं आहे की मी सोलो आली आहे आणि मी सोलो डेट खूप एन्जॉय करते आहे. आय वॉज रिअली हॅपी ॲट दिस टाईम अँड मी स्वतःसोबत टाईम स्पेंड केला. मला खूप भारी फील झालं. अँड द चीज केक अँड कपकेक वेअर रिअली अमेझिंग. सो यू गाईज एन्जॉय. सो आफ्टर दॅट आय वेंट टू टेम्पल आणि तिथे मी दर्शन घेतलं आणि थोडं शांत बसले आणि मला खूप छान फील झालं. सो गाईज मी आता घरी आलेली आहे. सो माझा एक्सपिरियन्स तर खूप बेस्ट होता. मी खूप छान माझा स्वतःचा टाईम स्पेंड केला. सो मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण नक्की असं सोलो डेटवर जा, तुम्ही पण एक्सपिरियन्स करा. If you enjoyed this video, so please like, share and subscribe.